something that's Can you remember any of the rap The names? mix. The money don't jingle jingle. Bones and तर जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. आणि सोबत मित्रांनो जे पण काय मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो मी आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. सोपं VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर घेतो मी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे. तर जे न्यू प्रोजेक्टचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने घेतलं एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट करून जे लास्ट ना टॅप टू टेक्स्ट त्याच्यावर क्लिक करून खाली स्क्रॉल डाऊन करा. डिलीट नावाचा ऑप्शन भेटेल त्याला डिलीट करून टाका. फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओ असा ऑप्शन भेटेल. त्या ॲड व्हिडिओ क्लिक करा. खाली 5 ऑप्शन भेटणार. तर 1 नंबरचा ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते ॲड करून टाका. तर या पद्धतीने घेतलं आहे सॉन्ग ॲड करून बॅक येतो. तर मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. या पद्धतीने नॉर्मली पुढं आणा आणि बॅक या. इथं बघू शकता सॉन्गवर क्लिक करा म्हणजे आपण आलो त्याच्या कंप्लीट लास्टला आणि बॅक या. परत तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याच्या पुढची साईज इथून कमी करून टाका. या पद्धतीने सॉन्ग आणि फोटो फायनली इथं रेडी झाला. तर खाली तुम्हाला कीपॅडच्या शेजारी एक रेटे नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. 9.16 सिलेक्ट करून इथे येस म्हणा. आता सॉन्ग आणि फोटो फायनली रेडी झाला आहे. तर बीट आणि इफेक्ट सर्व कशी काय लावायचे तुम्हाला सर्व सांगून देतो. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही आता. तर आपलं आता पहिले बीट आहे म्हणजे नॉर्मली पुढे 0 सेकंद. तर बघू शकता तुम्ही आता इथं बघू शकता प्लेच्या खाली 0 सेकंद तिथं आल्यानंतर पहिले बीट लागतो आहे. मॉडेलची इमेज क्लिक करायचं. इथं तुम्हाला 1 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे खाली स्प्लाईट. त्या स्प्लाईट नावाचे ऑप्शन जर क्लिक केलं तर तिथं आपलं पहिलं बीट लागलं आहे. तर पहिलं बीट आहे म्हणजे 0 सेकंद. त्याच्या पुढचा बीट आहे ते म्हणजे 1 सेकंद 2 नंबरचं बीट. त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 2 सेकंद. तर 2 सेकंदापासून तर भावांनो इथं 6 सेकंदापर्यंत आपल्याला एकच महिन्यामध्ये बीट लावायचं आहे. तर 2 सेकंदवर जे बीट आहे त्याच्या पुढचं बीट 3 सेकंद. त्याच्या पुढचं बीट म्हणजे प्लेन पॉईंट आणि 4 सेकंदच्या मीडियमला. परत त्याच्या पुढचं बीट येतं ते म्हणजे 4 सेकंद. परत त्याच्या पुढचं बीट म्हणजे 4 सेकंद आणि पॉईंटच्या मध्ये. त्याच्या पुढचं बीट म्हणजे 5 सेकंद. परत त्याच्या पुढचं बीट म्हणजे 5 सेकंद. त्याच्या पुढचं बीट म्हणजे पॉईंट आणि 6 सेकंदच्या मध्ये. त्याच्या पुढचं बीट म्हणजे 6 सेकंद. परत त्याच्या पुढचं बीट म्हणजे 6 सेकंद आणि पॉईंटच्या मीडियमला. या पद्धतीने 2 सेकंदापासून तर इथं 6 सेकंदपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने बीट लावून घ्यायचे. तर 2 सेकंदापासून तर इथपर्यंत बघू शकतो तुम्ही 6 सेकंदपर्यंत अशा पद्धतीने बीट लावून घ्यायचे. तर त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 7 सेकंद कंप्लीट. त्याच्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 8 सेकंद. त्याच्या पुढचा बीट आहे 9 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 10 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 11 सेकंद बघू शकता. परत त्याच्या पुढचं बीट येतं म्हणजे 16 सेकंद. 16 सेकंदच्या पुढचं बीट म्हणजे 18 सेकंद. आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे 18 सेकंद. तर या पद्धतीने बीट तुम्हाला मी सांगून दिले. तर आता काय करता पहिले इमेज क्लिक करा. इमेज क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन भेटेल. तर त्या ॲनिमेशनच्या ऑप्शन क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती इन आउट कॉम्बो असे 3 ऑप्शन भेटणार. इनमध्येच राहू द्या. आपल्याला एक रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट भेटेल त्याला सिलेक्ट करून इथं साईज फुल ठेवा आणि इथं येस म्हणा. एवढं केल्यानंतर बरं 2 नंबरचे इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. इथं कॉम्बोमध्ये यावर कॉम्बोमध्ये आल्यानंतर तिथं लेफ्ट झूम नावाचा इफेक्ट भेटेल त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. साईज फुल ठेवा. परत त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावलं आपण राईट झूम. या पद्धतीने त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा आणि इथे येस म्हणा. एवढं केल्यानंतर आता 2 सेकंदापासून तर इथं बघू शकता 6 सेकंदपर्यंत आपल्याला एकच इफेक्ट लावायचा आहे. तर पहिले इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. इनमध्ये रॉक वर्टिकल लावायचा आहे. साईज एकदम फुल ठेवा. हा रॉक वर्टिकल सेम इथं येस म्हणतो. तर 2 सेकंदापासून तर 6 सेकंदपर्यंत सेम आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. तो म्हणजे रॉक वर्टिकल. या पद्धतीने लावल्यानंतर 6 सेकंदच्या इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावायचं आपल्याला झूम ऑन लावल्यानंतर साईज फुल ठेवा आणि ती येस म्हणा. परत त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. इथं इनमध्ये येऊन तिथं लावलं आपण फेड इन. साईज फुल ठेवली आणि ती येस म्हणतो.
खाली असे भरपूर ऑप्शन भेटते, स्क्रोल डाऊन करा, एक फिल्टर नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ट्यूबलर्स नावाचं फिल्टर भेटेल. तर बघू शकता हे ट्यूबलर्स नावाचं फिल्टर भेटलं की त्याला 100 करून टाका. वर तुम्हाला फिल्टर शेजारी एक ॲडजस्टचा ऑप्शन भेटला, ॲडजस्टमध्ये जा, 3 नंबरचं सॅच्युरेशन जे आहे पूर्ण ते -50 करून टाका आणि ते यस म्हणा. परत 8 सेकंदवरचा जो इमेज त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या, त्या लावला पेंडुलम 1, त्याच्या पुढच्या लावला पेंडुलम 2 म्हणजे 9 सेकंदवरच्या इमेजला, त्याच्या पुढं लावला पेंडुलम 1, परत त्याच्या पुढं लावला पेंडुलम 2. यापर्यंत 4 इमेजला आपल्याला पेंडुलम 1 आणि 2 लावायचं आणि ते यस म्हणतो. तर बघू शकता तुम्ही. तर आपण 8 सेकंदापासून तर इथं 11 सेकंदापर्यंत पेंडुलम हे आपण इफेक्ट लावून दिला आहे. 7 सेकंदावरचा जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये आहे, तिथं लावला आपण स्लाईड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट लावला आणि त्याला सिलेक्ट करून ते यस म्हणा. व्हिडिओच्या लास्टचा जो इमेज त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये आहे, तिथं लावला आपण झूम म्हणा आणि ते यस म्हणतो. तर या पद्धतीने लावल्यानंतर आता तुम्हाला इफेक्ट दाखवून देतो. तर इफेक्टमध्ये आहे, तर इफेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्ही. तर इथं खाली तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार, एक व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या शेजारी एक ओपनिंग क्लोजिंग असं ऑप्शन भेटेल, त्या ओपनिंग क्लोजिंगमध्ये जा आणि 1 नंबरला तुम्हाला हॅलो ब्लर त्याच्या शेजारी एक डायमंड झूम नावाचा इफेक्ट भेटेल, तर त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्या डायमंड झूमला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे इथपर्यंत 7 सेकंदापर्यंत. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला ओपन होऊन जाणार. तर 1 नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट, त्या ॲडजस्टमध्ये जा, त्याची इंटेन्सिटी आहे ती पूर्ण 100 करून टाका. इंटेन्सिटी 100 केल्यानंतर त्याची स्पीड आहे ती आपल्याला ठेवायची ती म्हणजे 10. एवढं ठेवल्यानंतर ती यस म्हणा. आणि इथं बघू शकता पहिले इमेजच्या पुढचं 2 नंबरचं इमेज त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशन इथं फिल्टरमध्ये या, खाली स्क्रोल डाऊन करा, फिल्टरमध्ये या, 2 नंबरची इमेजवर क्लिक करून आणि त्याला ट्यूबलर्स फिल्टर लावून टाकायचं आणि ॲडजस्टमध्ये येऊन सॅच्युरेशन कमी करून टाकायची आणि ते यस म्हणतो. त्याच्या पुढच्या इमेजला सुद्धा ती प्रक्रिया करायची, 2 इमेजला करायचे, बाकी सर्व आपलं ऑलरेडी सेट आहे. तर एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये येतो. परत इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं 8 सेकंद बघू शकता, 8 सेकंद मी एक बॉडी इफेक्ट लावला आहे. तिथं 8 सेकंद आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये आहे. तर इथं बघू शकता ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला फ्लेम आउटलाईन या पद्धतीने, तर त्याला सिलेक्ट करून इथं यस म्हणा. हा इफेक्ट भेटेल, तर त्याला आपल्याला ॲड करायचा तो म्हणजे इथं 8 सेकंदापासून तर बघू शकता इथपर्यंत. इथपर्यंत ॲड करायचा आपल्याला 16 सेकंदापर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा, त्याचं फिल्टर पूर्ण ऑफ करून टाका आणि इथं यस म्हणा. एवढं केल्यानंतर इथं 13 सेकंद यायचं. 13 सेकंद आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, तुम्हाला एक ट्रेंडिंगमध्ये स्लाईड फ्लिकर नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथं यस म्हणा. नाही भेटला वर सर्च करा, 100% भेटणार. त्याला ठेवायचं आपल्याला फक्त इथपर्यंत 15 सेकंदपर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा, त्याचा ग्लो आपल्याला ठेवायचं ते म्हणजे 40 आणि इथे यस म्हणा. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही आता इथे एक बॉडी इफेक्ट लागतो आपला. परत बॉडी इफेक्टमध्ये या, 7 सेकंद आल्यानंतर ग्लोविंग लाईन्समध्ये यावर बघू शकता इथे एक स्क्रीन नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला ठेवायचं आपल्या स्टार्टिंगपासून ते एवढ्या पार्टपर्यंत इथपर्यंत बघू शकता या पद्धतीने. एवढं केल्यानंतर 70 सेकंद या. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, इथं ब्लॅक फ्लॅश नावाचं इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला नॉर्मली पुढे आणि त्याची साईज कमी करून टाका या पद्धतीने. याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा, इंटेन्सिटी फुल करून टाका 100 आणि स्पीड जी आहे ती 100 करून टाका आणि ती यस म्हणा. एवढं केल्यानंतर आता व्हिडिओच्या लास्टला आपण एक इफेक्ट लावला आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये या, बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर वर टेक्नॉलॉजी सर्च करून टाका, टेक्नॉलॉजीवर सर्च करा. टेक्नॉलॉजी सिलेक्ट केल्यानंतर तो इफेक्ट येऊन जाईल, तो इफेक्ट सिलेक्ट करा आणि या पद्धतीने आपल्या इथे इफेक्ट लागून जाईल. तर फायनल एवढं झाल्यानंतर आपला व्हिडिओ इथं रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 करून टाका, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.